महत्वाच्या चाव्या हरवल्या आहेत. आता मकरेचा चंद्र आहे, त्याच्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र आहे त्या दिवशीचं. ते किती वाजेपर्यंत होतं माहितीये? 18:54 म्हणजे संध्याकाळी 6:54 पर्यंत उत्तराषाढा नक्षत्र होतं. त्याच्यामुळे दक्षिण दिशेकडे शोध घ्यावा असं मी सांगितलं होतं, जे की आपल्याला अंधलोचक बद्धलोचक याच्यानुसार मिळेल की उत्तराषाढा नक्षत्र त्या दिवशी असल्यामुळे दक्षिण दिशेकडे शोध घ्यावा असं सांगितलं होतं. आणि दुसरं काय सांगितलं होतं की काळ्या रंगाच्या जुन्या कापडाखाली ही वस्तू मिळू शकेल. आता काळा रंग का सांगितला? काळ्या रंगाचं चंद्र मकरेचा म्हणून, आणि दक्षिण बरोबर चंद्र आहे एक गोष्ट. आणि दक्षिण दिशेला पण दक्षिण दिशेला इकडे राहू पण आहे रवी बरोबर. म्हणजे दोन्ही दृष्टीने चंद्राकडून विचार केला उत्तराषाढा नक्षत्रामुळे तरी सुद्धा काळ्या रंगाचा विचार येतो, आणि इथे राहू असल्यामुळे सुद्धा काळ्या रंगाशी संबंध, म्हणजे जिथे कुठेतरी आवरण घातलेलं आहे. आलं लक्षात? ती ओपन नाहीये वस्तू, कुठेतरी आवरण घातलं गेलेलं असल्यामुळे तुम्हाला ते शोधण्यासाठी जे मार्गदर्शन करायला लागतं ते एक तर दिशेचं करायचं की कुठल्या दिशेला मिळेल तर दक्षिण दिशेला मिळेल, आणि तिथे असलेले जे ग्रह आहेत त्यानुसार त्याचं वर्णन करायचं. की मगाशी मी तुम्हाला ते हे सांगितलं की कसं वर्णन येईल, की रवी असला तर काय होईल, की जिथे मुख्य व्यक्ती बसण्याची जागा, शुक्र आला तर काय होईल की झोपण्याच्या जागेशी. हे जे मगाशी मी 2-4 नियम सांगितले. चंद्र असेल तर काय होईल? पाण्याजवळ. मंगळ असेल तर काय होईल? आगीजवळ. तर तशा प्रकारे या उत्तरामध्ये की एखाद्या काळ्या वस्तूच्या किंवा जुन्या कापडाखाली कापडाच्या पिशवीत ते असण्याची शक्यता आहे. आणि त्यानुसार रात्री म्हणजे प्रश्न विचारला आता संध्याकाळी 5:15 वाजता, रात्री 11:30 11:15 वाजता त्या चाव्या मिळाल्या त्याच दिवशी रात्री. रात्री म्हणजे प्रश्न होता संध्याकाळी 5:15चा आणि त्याच दिवशी रात्री चाव्या मिळाल्या. आता आपण पॉझिटिव्ह कुंडल्या अशासाठी घेतल्या की पहिल्यांदा सगळ्यात निगेटिव्ह नको, आधी निदान पॉझिटिव्ह गोष्टी शिकून त्याचा अर्थ आणि त्या ज्या कुंडलीचा महत्व हे समजून घेऊन कशा प्रकारे कुंडल्या सोडवायच्या याच्यासाठी आता वरती ज्या कुंडल्या आल्या त्याचं तुम्ही उत्तर काढून ठेवा. ज्यात एक पहिली घेतली आणि आपण चौथी घेतली बरोबर. आता दुसरी आणि तिसरी कुंडली आहे ती तुम्ही सोडवून ठेवा, मनातल्या मनात सोडवा, बाजूला लिहून ठेवा, आणि आपण ती पुढच्या वेळी घेऊया. तुमची उत्तरं काय आली ते आपण बघू, आणि ती कशा प्रकारे तुम्ही त्याचं उत्तर काढलं ते पण लिहा बाजूला, की ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. म्हणजे निदान आता आपण लोकांना नाही करणार, पण आपण आता शिकताना त्याचं उत्तर कसं काढलं ते बघणं आवश्यक आहे. दुसऱ्या कुंडलीमध्ये मी प्रश्न लिहिलाय की पुरुष व्यक्ती आहे तो विचारतोय की माझा विवाह होईल का. आता काय झालं, एक हाच प्रश्न 2 वेगळ्या व्यक्तीने विचारला, पण एकाच व्यक्तीबद्दल होता, त्यामुळे एकाने तोच प्रश्न दुपारी 3:05 विचारला आणि दुसऱ्या संबंधित व्यक्तीने तोच प्रश्न सकाळी 8:45 विचारला. तर आपल्याला त्या दोन्ही प्रकारे त्या कुंडल्यांचं उत्तर घ्यायचंय की इथे लग्न वेगळं येईल बरोबर आहे. सकाळी मिथून लग्न आलं त्याचे काय असेल तुम्ही काढा इकडे 13 मे 1952 आणि दुसरं डोमेन. या 2 कुंडल्या तुम्ही आपापल्या लॉजिकने किंवा जे आता तुम्हाला जे काही थोडंफार समजलं असेल त्यानुसार स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण त्याच्या ते पुढच्या वेळी घेऊ. ठीक आहे मॅडम. ते आता आपण हे बघितलं ना की 6व्या म्हणजे आता जेव्हा ते चाव्या हरवले त्याच्यामध्ये लग्न 6वी रास आली कन्या, मग ती द्विस्वभावी रास आहे तर नाही, पण तरी त्याचा काही फरक नाही पडत का? म्हणजे
कारण द्विस्वभाव पण म्हटलं की चंद्र आपण चर राशीत थोडा उशिरा मिळू शकतं. चर राशी इतकं पटकन मिळेल नाही, पण चंद्र चर राशीत आहे, पंचमात आहे तो. कारण आपण जे लग्नेश आणि चंद्र या तिघांना जास्ती महत्व देतो, तर त्यातला चंद्र चर राशीत आहे, मकर राशीत आहे, पंचमात आहे. अच्छा अच्छा हा. होय, लग्नेश बुध 13 मे पण 1952 ची वेळ काय दिलेली आहे? संध्याकाळी 13 मे ची वेळ आहे सकाळी 8:45. सकाळी 8:45. आलंय की तिकडे आलं, हो, हो, ठीक. म्हणजे एकूण 3 कुंडल्या सोडायच्या. 13 मेची कुंडली 2 वेगवेगळे लग्न येतील आणि तिसरी कुंडली जी आहे पैसे येणे बाकी आहे, मिळेल का, मिळतील का, आणि समजा उत्तर होकारार्थी आलं तर कधी. कारण एखादी घटना घडेल असं आपण हो म्हटलं, होकारार्थी उत्तर दिलं की लागलीच दुसरा प्रश्न येतो, कधी पैसे मिळतील का, कधी लग्न होईल का, कधी नोकरी मिळेल का, कधी. जे कुठलं उत्तर होकार हो ते म्हटलं की नाही म्हटलं की सुटलो आपण ना, नाहीच मिळणारच नाही. मग हो म्हटलं की लागलीच दुसरा प्रश्न येतो की कधी. हा. पण ते ह्या 3 कुंडल्या सोडवा, आपण पुढच्या वेळी घेऊ. ठीक आहे. असं जड वाटतंय का, सगळे गप्प राहिले, गप्प झाले एकदम. त्या कुंडलीमध्ये लग्न सप्तम स्थानावरून बघायचं, सप्तमात चंद्र आहे, लग्नाचा कारक शुक्र, तो लाभामध्ये गुरु सोबत बसलाय, असं सगळं काढायचं ना. हो हो, म्हणजे जो ज्या स्थानासंबंधित प्रश्न आहे त्या संबंधित जे ग्रह आपल्याला आपण त्याचा विचार करतो, त्या ग्रहांचा लग्न आणि कारक ग्रहांशी एकमेकांशी असलेले संबंध, शुभ किंवा अशुभ. शुभ संबंध असतील तर उत्तर होकारार्थी आहेत, अशुभ संबंध असतील तर उत्तर नकारार्थी आहे. आणि अजिबात घाबरू नका, 2च कुंडल्या सोडवल्या आपण, 2, 3, 4. तर एवढे गप्प बसू नका, आपण सगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेणार. कर्ज मिळेल का, नोकरी मिळेल का, कारण आपल्याला समोरून येणारे तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. आपण आपल्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करूया, एवढंच वाटतं. त्याचं लॉजिक कसं बसवायचं जरा ट्रिकी आहे, पण नाही का? हो ना, म्हणूनच 5 मिनिटात सोडवायचं ना. आपण सगळे नियम जर बाजूला घेऊन बसलो डावीकडे आणि उजवीकडे कुंडली सोडवली तर निश्चितपणे तासाच्या आत ती कुंडली सुटणार नाही, आणि आपल्याला फक्त ती 5 मिनिटाच्या आत सोडवायची, एवढं लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही तुमचं गळा लावून विचार हे करा, नोट करा की कुंडली किती मिनिटात तुम्ही सोडवली. मुख्य कधी आहे, बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये मग ते थोडं काढायला लागतं दशा महादशा, किंवा त्यातल्या त्यात मग गुरुची दृष्टी तिकडे येते का लाभावरती, किंवा त्या कारक ग्रहाची दृष्टी लाभावर येते का, किंवा कारक ग्रह लाभात आहे का, चंद्र त्या लाभात कधी जाईल, हे पटकन सोडवता येईल. कारण चंद्र लाभात कधी जाईल तर 8 दिवसात जाईल, 4 दिवसात जाईल, नाही का. दर 2 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं चंद्राचं, समजा आता सप्तमात आहे तर तो लाभात जाईपर्यंत किती दिवस लागतील, 7, 8, 9, 10, 11, 5 जुने 10 दिवस लागतील. तर 10 दिवसाचं उत्तर आपण सांगू शकतो. एकत्र करून ठेव, झाले क्लास. ठीक आहे. चौथी पत्रिका होती ती थोडी कठीण होती, म्हणजे असं स्पष्ट दिसत मिळेल का हे कसं ठरवलं, कारण लग्न कन्या आणि त्याचा स्वामी अष्टमात होता, आणि फक्त एकच म्हणजे चंद्र पंचम स्थानात, त्यात शनी आहे तो स्वामी आहे, म्हणजे मकर, ते एवढं पॉझिटिव्ह दिसलं. मकरेचा चंद्र आहे, त्यामुळे मकर रास आणि चंद्र, आणि ते दोन्ही म्हणजे चंद्र आणि शनी दोन्ही एकत्र आहेत, बरोबर. हो. हा, मग त्या लग्नाला सोडून द्यायचं, मग चंद्राकडे जायचं, म्हणजे चंद्रावरून ती कुंडली लवकर सुटेल हे आपल्या लक्षात यायला हवं.
लवकर का म्हणजे सुटेल? चंद्र आणि चर राशीत आहे ना, चर राशीत आहे ना चंद्र. त्यामुळे ते लवकर मिळायची शक्यता आपल्याला दिसते की दोन्ही लग्नेश आणि चंद्र दोन्ही चर राशीत आहेत. बरोबर, त्याच्यामुळे उत्तर लवकर मिळेल. इथे स्थानापेक्षा ज्याच्याविषयी प्रश्न आहे त्यांच्या आणि ग्रहांचे संबंध जास्त बघायचे. अष्टम षष्टम असं बघण्यात. हा, म्हणजे आता इथे आपण हा विचार नाही करायचा आहे की तो काय बुध अष्टमात गेला वगैरे, तिथे नाही. चंद्राच्या चतुर्थात आहे की नाही, मग तो घरातच असेल असं उत्तर येईल की नाही. चंद्रावरनं आपण चंद्रकुंडली मांडली, आता ती तुम्हाला लगेच फिरवता यायला पाहिजे, पण आपण एवढं तरी पटकन समजू शकतो की चंद्राच्या चतुर्थ स्थानात बुध आहे. बरोबर ना. त्यामुळे दोन्ही चर आला इथे. आता चंद्र पण चर आला आणि बुध मेष पण चर आला, चतुर्थात आला. चतुर्थात आल्यामुळे आपण काय म्हणणार की घरातच आहे, घराच्या बाहेर नाही गेला, घरातच शोधा असं पण. प्रश्न कुंडली ही लवकर उत्तर आहे ना, त्यामुळे चंद्र सगळ्यात फास्ट असल्यामुळे आधी चंद्र बघायचं बस. लग्नात. आणि इथे या कुंडलीत तुम्ही म्हटलं तसं की म्हणजे नाही पटकन समजलं तर एकच नियम धरून बसायचा नाही की आता अष्टमात आहे मग काय होईल. तो अष्टमात नाहीच आहे, चंद्राच्या चतुर्थात आहे, म्हणजे तो घरातच आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या वस्तू ज्या चाव्या हरवल्या त्या घरातच आहेत, बाहेर नाही गेल्या, एवढं तरी मार्गदर्शन मिळालं की आपण मग आपण दिशा सांगणार ना, इथे शोधा, शोधा, उत्तरेकडे शोधा. चाव्या आहेत म्हणून आपण चंद्राकडे बघतोय का? म्हणजे नाही, चंद्रच महत्वाचा. चंद्र प्रश्न कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचा चंद्र. अच्छा, पण चाव्यासाठी आपण कुठला ग्रह बघणार? म्हणजे चाव्या कशासाठी? हरवल्या म्हणजे कुठे नाहीशा झाल्या. हा, म्हणून चंद्र. नाही, आपल्याला चंद्र हा ग्रह सगळ्यात एक नंबरवरतीच महत्वाचा राहणार आहे प्रश्न कुंडली कायम. ओके. त्याची स्थिती जेवढी चांगली तेवढी आपली उत्तरं पॉझिटिव्ह होतात. म्हणजे चंद्र सगळ्यात जास्त फास्ट मुव्हिंग आहे, रिझल्ट लवकर देतो, म्हणून आपण तो बघायचा. आणि तोच आपला एकमेव नाही, सगळ्यात एक नंबरचा मार्गदर्शक ठरतो प्रश्न कुंडलीसाठी. अच्छा, याच्यावरून होकारार्थी विचार करून उत्तर द्या. एकच मिनिट, हे येते, फोन येते, मी घेते. आभार. मॅम, कविता मॅम, बोल. आता हे आपण जसं की कागदपत्र हरवले म्हणून तिसरा भाव बघितला, तर मग हे कुठे बघायचं आपण? कोणत्या धातूसाठी कोणतं बघायचं? असं आपल्याला धातू आणि ग्रह हे तिथे दिलेलं आहे ना, सोबतीमध्ये आपला चार्ट आहे ना, त्यातनं पाहायला लागेल मग. अच्छा, आपल्या चार्ट चार्ट वर लिहिलंय चंद्राचा अंमल कुठल्या धातूवर आहे, अंमलनुसार. बरोबर. हा, तर चार्ट सारखा पाहायचा. तरी पण थोडस अजून प्रश्न कुंडली हा तिथे सोबतीमध्ये पण सगळं दिलेलं आहे बघ एका ठिकाणी, ते वाचायचं. सोबतीमध्ये का? हा, ते मी बघते, तुम्हाला देते. प्रश्न कुंडली 288, म्हणजे माझं 288 आहे, तुमचं थोडं पुढे मागे येईल. तर हे जे मॅडम घेत आहेत, हा, ते सगळं वाचून काढा, तिथे थेरी आहे बघा. त्यामुळे तुम्हाला थोडं अजून त्याचा लक्षात येईल. ओके, आहे. एक पेज वाचून काढा, छान एकदम सगळं दिसतंय त्याच्यात.
मॅडम, विवाह कधी होईल म्हटल्यावर सप्तम स्थान बघायचं का फक्त चंद्रच बघायचं तिथे पण? नाही, विवाह कधी होईल असं जर आलं तर अगदी सम्यक पाहायचं त्यातल्या त्यात. सप्तमात कोणता ग्रह आहे, चंद्राच्या सप्तमात कोणता ग्रह आहे, शुक्र कुठे आहे, शुक्र कुणाबरोबर आहे, कारण विवाहाचा कारक ग्रह आहे शुक्र. चंद्र पाहायचा, चंद्राचं सप्तम स्थान, लग्नाचं सप्तम स्थान आणि कारक शुक्र. तिन्ही बघा. आणि हे वाचा थेरी एकदा घेतली, थेरी. तिथली थेरी वाचा एकदा. जरूर. हा, आणि बहुतेकदा काही वेळा लग्न कुंडलीच्या बरोबरीने प्रश्न कुंडली पण बघून उत्तर येतं. ते एकदा तुमची मी एक पत्रिका घेईन अशी, त्या मुलाला रेल्वे ट्रॅक ओलांडताना ऍक्सिडेंट झालाय आणि त्याची सगळ्यात स्वतःची लग्न कुंडली आणि मांडलेली प्रश्न कुंडली साधारण एकसारखीच येते आली असं. तर मी एक देईन ते तुम्हाला एकदा. आता मी हे कुठून बघू? कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे काय? हा, ती थोडी वेगळ्या प्रकारे कृष्णमूर्ती म्हणजे बघतात. आता ते मॅडमनी LSRD सांगितलं ना, लग्न, स्टार, नक्षत्र, राशी, डे, तेवढं सध्या फक्त लक्षात ठेवा. अगदीच तुम्हाला कृष्णमूर्ती वाचायचंय तरी सोबतीत दिलेले प्रश्न कुंडलीच्या पुढे कृष्णमूर्ती दिले, ते एकदा वाचा. होय, बरोबर. हा, तरी कळेल सोबतीत. दिलेलं आहे. हा, ते वाचून ठेवा. आपल्याला सगळंच आता तेव्हा तुम्ही ऍडव्हान्स बॅचलाच आहात, सगळंच तुम्हाला हळूहळू येणार आहे. ठीक आहे, करू मग बंद. नाही, नाईक मॅडमना काही सांगायचं होतं का तेवढ्यात? नाही, फोन आला तेव्हा घेतला आबांचा. बाकी ठीक आहे. मग नाही ना करायचं बंद? बंद करायचं ना, सॉरी. बंद. हा, चला भेटू सोमवारी. या. हो, येतो. सगळ्यांना जमतंय त्यांनी या. सॉरी मॅडम, मी नाही येऊ शकत. हो, ठीक आहे.